ते विभक्तीचा आहे पुनर्रचना लंघन उल्लेखने असे एक करून त्याला द्विवचन केलं उल्लेखने केले मला मध्ये प्रमाणे केलं लंघन उल्लेखने आणि त्याचे विशेषण षष्टे म्हणून त्याची द्विवचन केले षष्टे विशेषणाची आणि विशेषाची विभक्ती एक असते आणि म्हणून लंघन उल्लेखने षष्टे इथे लंघन आणि उल्लेखन योग्य आहे विसर्ग एक बात पुढचा भाग तिक्तकानांत सेवनम शस्तम आता शस्ते नाही म्हणायचं आता शस्तम म्हणायचं तिक्तकानांत सेवनम शस्तम लंघन उल्लेखने षष्टे द्विवचन तिक्तकानांत सेवनम शस्तम आता इथे लंघन आणि लेखन हे दोन शब्द आहेत खरं तर लंघन शब्दात उल्लेखन शब्द आला उल्लेखन का म्हणतात उल्लेखन उल्लेखन शब्द आला आहे किंवा लंघनात आलेला आहे चतुष्प्रकार संस्कृतीमध्ये लंघन आलेलं आहे तरीही पुन्हा लंघन उल्लेखन शब्द उल्लेखनाचं प्राधान्य हे करण्याकरता एस्टॅब्लिश करण्याकरता लंघनामध्ये तुम्ही काहीतरी करावं दोन पैकी एक इथे पर्याय नाही आहे इथे तुम्हाला शोधून करायचंच आहे पर्याय नाही करा तर आता ओरलला विचारलं तर उल्लेखन म्हणजे काय त्याच्या आपल्या सामगाडीमध्ये विमान दोन मध्ये ठरवलं सत्र साध्य मानव प्रदूषक आदो उल्लेख लंघन उल्लेखने शस्ते तिक्तकानांत सेवनम शस्तम हा एक भाग पुढचा शोधन लंघन कफस्थानते सामे सामे वृक्षशिखी प्रलेपित कफस्थानात स्थान संशय असेल आणि तो साम असेल तर खरं तर शीत करायचं नाही पण इथे करायचं कारण रक्तदूष्य रक्तदूष्य असल्यामुळे तुम्हाला उष्णच हे करता येत नाही सामावस्था असणे किंवा पित्त शीत याचा अर्थ गरम न करता लावून एवढाच याचा अर्थ आहे थंडगार नाही करायचं बर्फ टाकून नाही करायचं थंडच लावायचा गरम लावायचा नाही 10 वर्गाने म्हणून फक्त आहे तसंच लावायचं कफस्थान सामे वृक्ष शीत हा प्रलेप शीतही प्रलेपये पाहिजे त्याच्यासाठी पित्तस्थानगते अपि एतत् सामे पित्तस्थान असेल तरी सुद्धा हीच चिकित्सा करायची साम अवस्था असेल तरी तिक्तशीतच प्रलेप करायचा वृक्षशीतच प्रलेप करायचा कारण की तिक्तच आहे प्रश्नच नाही पण महत्वाचं म्हणजे साम आहे तरी सुद्धा आपण साम आपली ग्रहण करतो ना इथे रक्तदूष्य आहे आणि पित्तदोष आहे विशेषतः रक्तदृश्य आहे त्यामध्ये शीत प्रयोग करायचा पुढे चिकित्सित शोणित आवश्यकम रक्तमोक्षणही करायचं विरेकम तेही करायचे आहे विशेषतः विरेचम रक्तमोक्षणम विशेषतः म्हणजे रक्तमोक्षणही करायचं आहे विरेचनही करायचं विरेचम विशेषतः मारुताक्षय संभूते अपि आदिताः स्यात् विरुक्षणम् मारुताशय संभूते अपि आदिताः मारुताशय संभूत असेल वायवाशयात असेल वापस्थानात असेल तरी सुद्धा काय करायचे आदिताः वृक्षणम एव करणं आधी वृक्षणच करायचे स्यात् विरुक्षणम आदिताः शब्द आहे महत्वाचा आधी वृक्षणच करायचे वृक्षणम विशेषतः पुढे रक्तपित्तान्वये
अपि आदौ स्नेहनं न पितं मतं. रक्तपित्तांना असला तरीही आधी स्नेहन करायचं नाही. रक्तपित्तांमुळे अपि आदौ स्नेहनं न पितं मतं. स्नेहन करायचं नाही. पुढे वातोलपणे वातोलपणे तिक्तघृतं पैट्टिकेच प्रशस्यते. आता वातोलपणे तिक्तघृतं पैट्टिकेच प्रशस्यते. लघुदोषे याला लघुदोषे शब्द लावायचा. लघुदोषे वातोलपणे, लघुदोषे पैट्टिकेच तिक्तघृतं तिक्तघृतं प्रशस्यते. महादोषे पैट्टिके स्यात् विरेचनम्. तिथे स्नेह नाही विरेचन. पुढं न घृतं बहुदोषाय देयं यन्न विरेचयेत्. आणि बहुदोषाला तुम्हाला घृत द्यावंसं वाटलं ते कसं द्यायचं? विरेचन करणं. यन न विरेचन ते द्यायचं नाही. जे विरेचक नाही ते घृत द्यायचं नाही. जे विरेचक आहे तेच द्यायचं आहे. त्या आपल्याला तीन लोक घृत विरेचन तेच द्यायचे. एरण्य स्नेह द्यायचं. विरेचक आहे तेच द्यायचं. तेन दोषो हि उपष्टब्ध व मांस उदीरं जर भजते. तुम्ही असं स्नेह दिलं की विरेचन नाही आहे तर ते स्नेह शरीरातून बाहेर नाही पडला, शोधन करणं नाही झालं तर काय करतं? त्वं मांस उदीरं पचेत. मग पित्त वाढलेलं आहे, रक्तदुष्ट आहे, ते त्वचा मांसाला अधिष्ठंत वाढून विदाह वाढून ते त्रास द्यायला लागतो. तस्मात् विरेकम् एव आदौ शस्त्रं विद्यात् विसर्पिणः. आणि म्हणून ते आधी पहिल्यांदा काय करायचंय? तस्मात् विरेकम एव आदौ शस्त्रं विसर्पिणः. विरेचनाचा विचार प्राधान्याने करायचा आहे. हृदयस्य आवश्यकं च रक्तमोक्षणाचा विचार करायचा आहे. कारण तद्ही अस्य अश्वेशोद्यम रक्त विसर्गाचं अश्वेस्थान. आणि म्हणून रक्तमोक्षणावर भर द्यायचा आहे, विरेचनावर भर द्यायचं. मग उल्लेखनाचं काय करायचं? हेतू घेतो. वेगळ्या शब्द उल्लेखन दिले ना, नाही उल्लेखने. आता इथे लक्षात द्यायचं ते की जेव्हा अवप्रदोषित व्याधी असतो, तुम्हाला शंका आली की अवप्रदोषित व्याधी आहे, अनुबंध आमाचा आहे, संतर्पणोत्तर हेतू आहे, अजीर्ण भोजन आहे, अध्यशन आहे, पहिल्यांदा उल्लेखन करून टाकायचं. कुणाचं? शाब्दम आमम त्वरित म्हणजे काळाश्राव आहे, उल्हास आहे, अरुची आहे, उदयशूल आहे, अनन्नाविलास आहे. गरम पाणी पासून उल्लेख करून टाका. थोडंसं गरम दिला आलेलो नका. जर उत्कृष्ट चांगला असेल तर गरम पाण्याने सुद्धा उलटी होते, मध्यस्थीच्या प्रांताने सुद्धा उलटी होते. ते उल्लेखन अपेक्षित आहे. जर अवप्रदोषित व्याधी असेल तर पहिल्यांदा उल्लेखनच करायचं आहे, त्यांना खाली जाऊ द्यायचं नाही. एक भाग. दुसरा भाग, त्यांना जर मध्ये राहून दिलं तर तुम्हाला औषध देता येत नाही. दोन, ते मध्ये राहिलेला पाक व्हायला खूप वेळ लागतो. अल्पदोष असेल तो सरळ उपवास द्या. एक उपवास द्या, आमाशी रिक्तपर्यंत उपवास द्या. आमाशी रिक्त झालं की मग अवरोधाची चिकित्सा सुरू करा. मग सुंठीचं पाणी, स्थैमिक पिळायला, गौरव गाळा, पंचकुलाचं पाच, पातळ पाच, शुद्ध पाच, निवड पाणी असं देऊन त्याला आधी पाचन करा. आणि मग जेव्हा भूक लागेल, आमाशी रिक्त होईल किंवा पंचकोल सिद्ध येऊ शकेल. हा क्रम हे उल्लेखन शब्दाने एवढ्या गोष्टी अपेक्षित अभिमानस्थान आपल्याला 1939 पाहणार.
साध्यम आमम प्रदुष्टम अलसीभूतम सूत्र 13 तत्र साध्यम आमम प्रदुष्टम अलसीभूतम उल्लेखयेत आदौ पाययित्वा तदवणम उष्णम वाया. गरम पाणी वर तुम्ही टाकून पाहिला आणि ऑन करून टाका किंवा मध्यानंतर द्या, एसटी मध्ये द्या आणि मग अथवा अल्पदोषांचा उपवास आहे खालची वेळ दोष अल्प असतील तर उपवास द्या. वेदनवर्ती प्रणधानाभ्याम उपासने उपवासे चैन. उपवास आहे दोष कमी असतील तर उपवास द्या. आणि मग अन्न काढे जेवणाशिवाय इथे म्हणायचा अर्थ 12 वाजले दुपारची वेळ झाली आता स्वयंपाक काळ झाला आहे. अशा वेळेला जर आमाशय स्थिमित असेल, आमाशय जड असेल, अरुची असेल, अनन्नाग्रह असेल तर जेवण घेऊ नका. उल्लेखन करून झालाय, संसर्जन क्रम करून झाला आहे. अशी अवस्था असेल तर संसर्जन नाही काय का उपवास हे जर वमन दिलं, वमन दिल्यानंतर तुम्हाला पुन्हा स्थैर्य असेल तर मग सुंठीचं पाणी प्यायला थोडं 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 सुंठीचं पाणी पिऊन झालं की त्याला हळूहळू भूक लागायला लागते. आणि अशी अवस्था आली की मग त्याला मग तुम्ही विषारी क्रम करा. तुमचा जो काही क्रम करायचा तो विषारी क्रम नंतर करा. ही पद्धती आहे आमोपरी. ही पद्धती प्रत्येक आमोपरीशी राहिली पाहिजे. आणि ह्यात जर अध्यासन, अनिर्णासन, विरुद्धासन, विषमासन हेतू असतील तुम्हाला कधीतरी त्यांनी हेतू केलेले असं लक्षात येईल असेल पहिल्यांदा त्याचा उल्लेख हेच करायचा. मग दोष निरपेक्ष करायचे, दोष निरपेक्ष करायचे. मग दोष सापेक्ष पुढे विरेचन सांगितलंय, रक्तमोक्षण सांगितलंय. इथे आमाशय सापेक्ष आहे, आमोपदोष आहे म्हणून ममन उल्लेखन सांगितलंय. त्याचा अर्थ तर अजून अर्थ आहे त्या उल्लेखांचा. कारण ते म्हटले की नाही वमन नाही. प्रीती मॅडमला ओरलला विचारलं होतं उल्लेखन म्हणजे काय, वमन उत्तर दिल्यावर म्हटले नाही. अजून ठीक आहे दिलं ना सर, वमनात दिलेलं आहे. उल्लेखन वमन नाही. मग अजून उल्लेखांचा अर्थ काय होतो अशा अर्थाने प्रश्न कोणी विचारलं नाही. त्यांना जामनगर सर होते, महेश व्याजामनगर. त्यांनी विचारलं तर दुसरं कोणी. पुष्ठामध्ये बहु स्नेहस्य पानम इष्टम शुद्धे कोष्ठे प्रवाहिते रक्ते. त्याची टीका आहे अशुद्ध कोष्ठस्य स्नेहपानं व्याधी वर्धनम भवति. आणि आमप्रदूषण जर कोष्ठ असेल तर स्नेहपान केलं तर तो व्याधी वाढेल म्हणून लंघन करून त्याला निस्नेह असं वमन देत आहे. सध्या वमन. सध्या म्हणजे गरम पाण्यामध्ये हेतू विपरीत. म्हणजे 13 अध्याय जे आहे की आधी शोधनाने या शोधनाने वृक्षण करून घ्या आणि मग शोधनाने विरुक्षण ते मग स्नेह करून पुन्हा श्लोक विमान कल्पस्थान अध्याय 1 करा. श्लोक क्रमांक 4 वाचा. तिथे उल्लेखनांचा अर्थ दिला. एक श्लोक क्रमांक 4 अध्याय 1 श्लोक क्रमांक 4. तत्र दोषहरणम ऊर्ध्वभागम वमन संज्ञकम. बघा ऊर्ध्वभागम वमन संज्ञक पान नंबर 161 श्लोक 4. आपण काय आहे तर ऊर्ध्वभागम दोषहरणम वमन संज्ञकम. बरोबर. आता
अधोभाग विरेचन संज्ञा करून स्वच्छ आता पुढचा होतो उभयम वा दोन्ही शब्द दोघांसाठी वापरले जातात उभयम वा शरीर मल विरेचना विरेचन संज्ञा होते दोघांनी विरेचनच म्हणतात तसंच दोघांनाही उल्लेखनच म्हणतात लक्षात उभयम वा म्हणजे इथं उल्लेखन म्हणजे विरेचन पण कन्सिडर करू शकतो. असं डायरेक्ट कसं करायचं मला वाटतं फक्त काय विरेचन या दोघांना मिळून उभयचा अर्थ शरीर विरेचनामुळे शरीराच्या दोषांचं रेचन करतात म्हणून त्यांना विरेचन म्हणते. पण उल्लेखनाला मला वाटतं फक्त बहुमत उल्लेखन उल हा ऊर्ध्वभागी जाणारा उपसर्ग आहे. संस्कृत शब्दाचा अर्थ व्युत्पत्ती बघितली तर उल्लेखन दोषांचं लेखन करायचं ते उल मार्गी करायचं अशा मार्गाने अधोभागाला उल हा उपसर्ग हवा म्हणून फक्त बहुमत घेतो. आणखी काही नाही माझं नाही आणखी विवेचन करायचं नाही. आता माझ्या प्रश्नाचा उत्तर विवेचन शब्दाचा अर्थ अधोभाग धर्मांश आहे तिथे उ शब्द नाही किंवा अध शब्द नाही. विरेचनाला विशेषता रेचन करायचं विशेषता करून वेगळे त्यांनी त्याची व्याख्या दिलीच तर की शरीर मल विरेचना वमानाने काय विरेचना काय ते मलाचं रेचन करतात म्हणजे मला बाहेर काढतात म्हणून त्याला विरेचन म्हणायचं. पण हे उल्लेखन शब्द होता हा मलांना बाहेर काढतात याचा अर्थ दोन्ही मार्गाने बाहेर काढतात पण तर ती विरेचन शब्दाची व्याख्या आपण उल्लेखनाचं बघतो इथे कुठेच उल्लेखनाचा संबंध नाही. उभयम वा उभयम एक शब्द आहे उभयम शरीर मल विरेचनात विरेचन संज्ञा होते ऐकून घ्या. उभयम वा त्याचा 12वी बोलला उभयम शरीर मल विरेचनात विरेचन संज्ञा होते वा हे मान्य नसतं. नाही आता वा शब्दाने उभयम अपि उल्लेखनम शब्दम लभते नाही असं मध्ये खूप बोलणे होईल अर्थ नाही घ्यायचा अनिट अर्थ घ्यायचा अर्थ दोन आहेत ना नाही आणि एक अनिट अर्थ. जेव्हा मी पित्ताचं उल्लेखन का असं म्हणतो तेव्हा एक शब्द अनेक पद्धतीने संदर्भाने वापरण्याची पद्धत आमची आहे. कामदोषाच्या मध्ये पण ते उल्लेखन विरेचन दिलं त्याचे कारण अमाशय विषय आहे तिथे उल्लेख अमाशय विषय म्हणजे विरेचन चालणार नाही. मला नाही पडत मला वाटतं वमनच फक्त नाही आणि संजय आता पण म्हणजे हा कफस्थान ते हा जो शब्द आहे या आपल्या विदर्भाच्या स्थितीमध्ये तर त्यांनी म्हणजे हे उल्लेखनाला अगदी म्हणजे लागूच हे वर्णन आहे की कफस्थान ते किती ऊर्ध्व काय म्हटल्यावर आपण नाही या ठिकाणी वमन असते पण सरांचा मुद्दा असा आहे की विरेचनाचं उल्लेखन झालं पण माझं असं वाटतं की विरेचन म्हणतात दोघांना येतात विरेचन हा शब्द दोघांना वापरतो पण उल्लेखन मोनियर विरेचन हा शब्द दोघांसाठी वापरणं आम्ही दोन टाकायचं विरेचन आणि विरेचनाला प्रस्ताव म्हणतात. विरेचन शब्दाचा अर्थ शोधन हा आहे बरोबर. वास्तविक विरेचन शब्दाचा अर्थ अधोमार्गाने शोधन हा आहे परंतु शोधन या अर्थाने वापरतोय. ओके म्हणजे तुम्ही हे असं म्हणायचं आहे म्हणून उल्लेखनाला असं म्हणा कारण ते दोष बाहेर काढतात. शोधन बाहेर दोषांना काढणाऱ्याला विरेचन म्हणायचं. मग प्रसन्नाला पण वमन मिळालं म्हणा काय करतो उल्लेखन म्हणा नाही मला असं वाटतं नेहमी लक्षात ठेवायचं तो संदर्भाने अर्थ द्यायचा अधिकरणानुसार नाही विरेचनाचं मान्य आहे की दोघांना उल्लेखन म्हटलं तर उल्लेखनाचा अर्थ विरेचन असा होतो एक म्हणून त्याला बाबा विरेचनाला पण नाही शोध दोष बाहेर काढतात म्हणून त्याला शोधन ते शोधन आहे मग त्याला उल्लेखन करा त्याला विरेचना नाही उल्लेखन काय म्हणायचं. उल याचा अर्थ एक उल असा आहे किंवा बाहेर काढतात एक मूळ असा आहे बरोबर ना
तो ऊर्ध्व या शब्दाचा अर्थ आहे की शब्दशः लागेल त्यावेळी दुसरं बघा एक सांगा की स्वातंत्र्य का उन्मार्गामित आपण दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य चिकित्सा करा काय कारणस्थान मूल एकम एव चिकित्सितम् द्वयोः अपि यथा दृष्टं ऋषिभिः तं निबोधो चित्ता श्वासादिता स्निग्धैः आदौ स्वेदो उपाचरे आक्तं लवणतैलेन अभितस्य सङ्करैः तैः अस्य ग्रथितः श्लेष्मा स्रोतस्सु अभिविलीयते खानी मार्गमायन्ति ततो वातानुलोमतः. आता तसं वातावरणावरचं असं काय वायूला त्याची अनुलोम आहे. वायू त्याच्या स्वतःच्या गतीने फिरतो. स्वतःची गती करतो. अनुलोमाचा अर्थ ही आहे खाली जाणार इथे नाही घ्यायचं. इथे तो असं नाही म्हटलं अनुलोम म्हणजे आपापल्या मार्गाने तो कुठे जाईल. उल्लेखनाचा अर्थ आपापल्या मार्गाने शोधून करा हा वेळ शोधन का उल्लेख शब्दावर नाही तर अनुशब्दावर इथे अनुलोम शब्द वही घ्यायचा नाही अर्थ वही पण तो ग्रंथ करायचे तो दोषानुलोम होता. वायूच्या तो त्याने आपण म्हणलं बाहेर काढलं पाहिजे दुसऱ्या वायूने स्वगतीला फक्त याच्यामध्ये जर सामता शरीर असेल म्हणजे एक सूत्र असते की सर्व देह प्रवेशुतां सामान दोषांना न मिळत सर्व शरीरात कसं साखरच झालेलं त्यांचं शोधन करू नये. पण जे कोष्ठगत आहे लंघनाने किंवा लंघनाने क्षयंगित असं जे कोष्ठ हा कोष्ठ झालाय त्याला बाहेर काढ असं आहे. पण साम दोषांना विरेचनामध्ये आपण साम दोषां नाही करत आपण नाही विरेचन म्हणून बहुमान घेतो. उल्लेखांचा अर्थ अमरच घ्यायचा आणि तिथे खाली पुढे वाटलं मग पुढा करायचे की वरती जा म्हणून नेहमी अधिकाराने अर्थ घ्यायचा. इथे बहुमानच आहे पण तसे सामदोषांना आपण विरेचनाने बाहेर काढत विरेचनात औषधाची सुद्धा पचवून किंवा करतो प्रवृत्त होत आहे पण होत नाही आहे. पण तिच्या विचारात थोडी मदत म्हणून घ्यायला प्राणाला थोडीशी ही अशेवढी मदत देत नाही. हो अतिसारा प्राणाला येतं बसते ती सुद्धा जर अनाशा दोष असतील ती उलटीच करणार आहे ती विरेचन करणारच नाही. आणि कल्पात पण सर येतो ना की जेव्हा तो पुरस्थानात टॉप असेल तुम्ही त्रिवृत्त दिलं असेल तर त्याने आणि मग तुम्हाला आपण अपेक्षेच्या उल्लेखनाने इथे संदर्भाने आपल्याला अधिकरण काय दृष्टिकोनाची बाहेर काढलं वर काढणे खरडून काढणे वर काढणे किंवा खरडून काढणे इथे अपेक्षित शब्दाचा अर्थ नाही दोन बाहेर काढण्याचा अर्थ आहे. खरडून काढण्याचा अर्थ नाही दोन बाहेर काढणे म्हणजे शब्दांची ओळख नाही अभिप्राय काय म्हणतात आम्ही ओळखे नाही तर तुम्हाला मधुर असायचे मी सांगतो काय गोंधळ गुणाला प्राण गेला म्हणजे त्याचं ते सगळं मान्य मला अर्थ वगैरे त्या हे झालं पण मला वाटतं की उल्लेखनाचा अर्थ आणि तत्संगनाचा अर्थ ठीक आहे हा वेगवेगळा राहतो आणि विरेचन दोघांना जर तुम्ही असा प्रश्न विचारत असेल ही आभारी फक्त असं शिकवायचं हे शिकवायचं ठीक आहे कशी ते कोणी उत्पन्नात प्रश्न करायला लागले ते तू उत्तर तुम्हाला अनुभवाचा अर्थ सांग काय उल्लेख किती द्यायचं असं तर पण टाकायचं मग सांग मग असं कसं अनुभवाचा अर्थ मला काय सांगा श्वासामध्ये अवलंबून होतं म्हणजे काय होतं पण हे शिकवायचं नाही मग आर्थिक अर्थ काढण्याकरता
नाही कळलं तर काय करतो, उल्लेखन म्हणजे होणं संपला विषय ना. नाही विवेचन करा. सुंदर ही परीक्षेकरता प्रश्न असतात, हे प्रश्न सभेकरता नसतात. उत्तर द्यायचे नाही रिझल्ट आपल्याला नाही सोडून द्यायचं. मला माहिती नाही सांगायचं, मला माहिती. हे संधी कुठे घ्यायची होती का, उभयम तर पहिले भाग उभयम विवेचनम वा उभयम विवेचनम वा विवेचना ऑफिस शंका नाही येते. उभयम विवेचनम ज्याला वा आलाय उभयम की विवेचनम उल्लेखन उभयम उल्लेखन असा अर्थ घ्यायचा. मग तू वा कशाला टाकला नाही तिथे तर उल्लेखाचा संबंधच नाही ना. तो विवेचनाबद्दल तिथे वाढलं कल्पस्थान तिथे उल्लेखाचा संबंधच नाही त्या श्लोकामध्ये. त्यांनी वमनाची व्याख्या सांगितली, विरेचनाची व्याख्या सांगितली. पण विरेचन हा दोष बाहेर काढतो म्हणून विरेचनाला वमन दोघांनाही विरेचन म्हणू शकतो. ठीक आहे. त्यामुळे माझी शंका झाली नाही की वा शब्दाने तो अर्थ घेता येतो. उभयम विरेचन उभयम वमन शोधा दोघेही शोधन करतात, मग दोघांना दोघे शोध वापरतात. म्हणजे विरेचनाला पण वमन पण शोधन करतात. शोधन करणारा तुम्ही विरेचन म्हणता, शोधन करणारा वमन म्हणता. मग शोधन करणारा विरेचन वमन काय म्हणायचं? शोधन करणाऱ्या वमनाला तुम्ही विरेचन म्हणता, शोधन करणाऱ्या वमनाला तुम्ही विरेचन म्हणता. मग अधशोधन करणाऱ्या विरेचनाला वमन काय म्हणायचं? तर विरेचन शब्दाची व्याख्या सांगितली. विरेचन यात मला तर रेचन करतो म्हणून तुम्ही वमनाला विरेचन म्हणा. पण विरेचनाला वमन शब्दाचा अर्थ अधोकालिक हा आहे का? नाही, बाहेर काढणार आहे. बाहेर करणार का? हे बाहेर पिक्चर वमन नाही. तर ते मान्य आहे, पण विरेचनाला वमन नाही म्हणते. नका म्हणू. तेच आता तुम्ही म्हणलं तर. पण त्याचा अर्थ तो होतो. वा शब्दाने तो अर्थ होतो. उभयम वा उभयम विवेचनम वा उभयम वमनम वा वाजिकरण आहे का? रसायन आहे. काही वमनाच्या वामक योगात नंतर मोशन होतातच. नाही, तुला वेगळा परीक्षेत जेव्हा हे करतात ना, आडे व्यक्तपडा करतात तेव्हा हा सिद्धांत हे शिकवायचं नाही. कारण हे ओळख आहे, उगाच ओळख आहे. हे नाही काय पण असे अर्थ होऊ शकतात. एखाद्याने फार एक प्रकारे होऊ शकतो असा भाषेने होतो. असं आहे. पहिला एक प्राय शब्द विशेष अर्थ उभयम ही उभय अर्थ. एक रोगाणां द्वितीयं प्रश्नेन सहाय शब्द विशेषार्थ. स्वस्थ उद्देश उत्तम क्वेश्चन रसायन प्राय प्रायेण रोगाणां द्वितीयं प्रश्ने वचन. प्राय शब्दो विशेषार्थो उभयम उभयार्थकृत. प्राय शब्द शब्दाने उभयम उभयार्थकृत. वार्धीकरण म्हणजे रसायन, रसायन म्हणजे वार्धीकरण. हे मान्य नाही. तसंच ते मान्य नाही. विरेचनाला वमन नाही.